आणि आता या घडीची मोठी बातमी टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय। थोड्याच वेळात एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे। खडसेंच्या मनगटावर आता घड्याळ बांधलं जाणार आहे। या दरम्यान एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे खडसेंना राष्ट्रवादीत कोणतं पद मिळणार हा उपस्थित होतो। एकनाथ खडसे राष्ट्रवादी कार्यालयामध्ये सध्या दाखल झाल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे। खडसेंच्या मनगटावर आता घड्याळ बांधलं जाईल। त्यांची वेळ बदलतीये का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। खडसेंना राष्ट्रवादीत कोणतं पद मिळेल हेही पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या या घडीला एकनाथ खडसे राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दाखल झाल्याची मोठी बातमी। थोड्याच वेळात एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल। खडसेंच्या मनगटावर आता घड्याळ बांधलं जाणार असल्याचं आपण पाहतोय। पक्षप्रवेशासाठी खडसे राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झालेले आहेत। आत्ताची ही मोठी बातमी जय महाराष्ट्रवर आपण पाहतोय। खडसेंच्या मनगटावर आता घड्याळ बांधलं जाणार आहे। खडसेंना राष्ट्रवादीत आता कोणतं पद मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। भाजपमध्ये मोठी कारकीर्द घालवल्यानंतर, भाजपसाठी मोठं योगदान दिल्यानंतर आता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतायत। मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयात एकनाथ खडसे त्यांच्या समर्थकांसह दाखल झालेले आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। प्रवेशाची 2ची वेळ होती, मात्र 2ची वेळ चुकली आहे। आता 3 नंतर या पुढच्या काही मिनिटांमध्ये खडसेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होईल। यानंतर मात्र खडसेंना राष्ट्रवादीत कोणतं पद मिळणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल। संजय पिळणकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संजय, एकनाथ खडसे राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झालेत, थोड्याच वेळात ते प्रवेश करतील, त्यांना कोणतं पद मिळेल? एकंदरीत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायच्या अगोदर त्यांना कुठल्या पदाविषयी चर्चा जी होती ती मोठ्या प्रमाणामध्ये होती, कारण त्यांचं सध्याचं पक्षाचे स्थान बघता एकंदरीत त्या ज्या पदावर आतापर्यंत राहिलेले आहेत त्या अनुषंगाने आणि एकनाथ खडसेंची स्वतःची अशी इच्छा होती की त्यांनी कृषी मंत्री पद जे आहे सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांची दैनावस्था झालेली आहे त्या अनुषंगाने त्यांना कृषी मंत्रीपद देण्यात यावं अशी त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती। परंतु कृषी मंत्री हे जे पद आहे ते सध्या शिवसेनेकडे असल्या कारणाने राष्ट्रवादीला आपल्या कोट्यातीलच एखादं पद जे आहे ते त्यांना सोडावं लागणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण सांगू शकतो बहुधा जे दिलीप वळसे पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जी पदं आहेत त्याच्यामध्ये आपण सांगू राज्य उत्पादन शुल्क पद असेल किंवा कामगार मंत्री पद असेल किंवा गृहनिर्माण मंत्री पद असेल, या पदापैकी एखादं पद जे आहे ते त्यांना देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। नक्कीच या सगळ्या घडामोडी घडतायत, कोणतं पद मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र संजय, सध्याची काय नेमकी परिस्थिती आहे? कोण कोण कार्यालयामध्ये दाखल झाले? राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये कसं वातावरण पाहायला मिळतंय? किती वेळ लागणार आहे पक्षप्रवेशासाठी? पक्षप्रवेशाचा जो अवधी होता तो दुपारी 2 वाजता होता, परंतु आतापर्यंत सध्याची परिस्थिती जर राष्ट्रवादी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी वरिष्ठ नेते आहेत त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, मंत्री छगन भुजबळ असतील, गृहमंत्री अनिल देशमुख असतील, त्याचबरोबर खासदार प्रफुल्ल पटेल असतील, हे सर्व जे नेते आहेत ते उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर जे पक्षप्रवेश करणार आहेत ते एकनाथ खडसे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये दाखल झालेले आहेत। प्रतीक्षा आहे की फक्त राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची शरद पवार अशा काही अवधीतच इथे उपस्थित होतील आणि त्यांच्या हस्ते जो आहे तो एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाईल। एक थोड्याच अवधीमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये शरद पवार जे आहे ते उपस्थित होतील। नक्कीच थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश होणार आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यानंतर हा पक्षप्रवेश असेल। मात्र या दरम्यान संजय एकनाथ खडसे हे मोठं नाव आहे, त्यांच्यासोबत अन्य काही आमदार देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती। एकनाथ खडसेंसोबत काही आमदार आहेत का जे यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत? यासोबतच अन्य जे काही त्यांचे कार्यकर्ते असतील, एकूणात काय आकडा सांगितला जातोय, किती जण प्रवेश करणार आहेत यावेळी राष्ट्रवादीमध्ये? एकंदरीत याविषयी काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा सांगितलं होतं की बरेच जे आमदार आहेत ते याच्या इच्छुक आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रचण्यासाठी प्रवेश करण्याबद्दल, पण त्या बाबतीत आता विचार केलेला नाहीये। परंतु आताच्या घडीला एकनाथ खडसे बरोबर जे माजी भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये 72 जणांची यादी जी आहे ती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खडसेंनी दिलेली आहे
तर त्यांच्यासोबत 72 नेते जे आहेत, त्याच्यामध्ये कार्यकर्ते असतील, जिल्हाध्यक्ष असतील, माजी जिल्हाध्यक्ष असतील, असे सर्वच जे आहेत, वास्तविक ह्याच्यामध्ये खानदेश किंवा जळगावातले जे मोठे नेते आहेत भाजपचे, त्यांचा समावेश जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नक्कीच ह्या सगळ्या गटाच्या माध्यमातून एकत्रितपणे मोठ्या संख्येनं अर्थात 72 जणांची यादी खडसेंनी दिली अशी तुम्ही माहिती सांगताय. या सगळ्या पक्षप्रवेशाच्या बदलांनंतर त्या भागातली समीकरणं कशी बदलतील, येत्या काळातल्या निवडणुका निकाल याची गणितं कशी बांधली जातील? पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जोर नाही आहे. कारण आपण पाहिलं तर जळगावमध्ये त्यांचं फक्त एकच अनिल पाटील हे जे अमळनेरमधून आमदार आहेत ते एकमेव आमदार तिथे आहेत. दुसरीकडे चंद्रकांत पाटील जे आहेत आमदार, त्यांचं अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, परंतु जळगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. तसे ते 2 आमदार जे आहेत ते सध्याच्या घडीला आहे. परंतु एकंदरीत आपण सांगायचं झालं तर नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, त्याचबरोबर अहमदनगर असेल, या ठिकाणी जो आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा जोर वाढवण्यासाठी महत्वाचा जो नेता आहे त्या नेत्याची आतापर्यंत जी चाचपणी केली जात होती, असा नेता जो आहे तो आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेला आहे एकनाथ खडसेंच्या नावाने, आणि म्हणूनच पक्षाला याचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे. पण आतापर्यंत आपण बघितलं तरही ज्या पद्धतीने 2014च्या निवडणुकीनंतर समीकरणं जी राज्यामध्ये बदलत आली, तसं कुठे ना कुठे आता 2019च्या निवडणुकीनंतर फायदा होताना दिसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये एका ठिकाणी मराठी लॉबी जी आहे, मराठा लॉबी जी आहे, त्याला धरून चालत असताना दुसरीकडे ओबीसी घटक सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणूनच एकनाथ खडसे हे एक मोठं प्रश्न आहे ओबीसी समाजातील. कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे छगन भुजबळच्या नावाने एक ओबीसीचा एक मोठा नेता त्यांच्याकडे अगोदरपासून आहे. आणि त्याचबरोबर आता एकनाथ खडसेंच्या याच्यामध्ये भर झाल्यानंतर ओबीसी समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावर जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसकडे येऊ शकतो. नक्कीच संजय, तुम्ही असेच जोडले राहा आपल्यासोबत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत वाईनकर सध्या फोन लाईन म्हणून जोडले गेलेले आहेत. सर, आपण हा सगळा प्रकार पाहतोय. 2 वाजता हा पक्षप्रवेश होणार होता, 3:30 वाजायला आलेत. उशीर का होत असेल? आहेत का किंवा काय ते जितेंद्र आव्हाडांच्या बरोबरची शरद पवारांची बैठक जी आहे त्याच्यामध्ये काही खलबत शिजत आहेत का, की कोणता मंत्री राजीनामा देईल हे आपल्याला 5 ते 10 मिनिटात क्लिअर होऊ शकेल. पण जे एकनाथ खडसेंना मी स्वतः पाहिलेलं आहे आणि ओळखतो ते पाहता अगदी टॉप लेव्हलची म्हणजे अर्थ, उद्योग वगैरे अशी खाती वगळली तर मला नाही वाटत की कुठल्या दुसऱ्या खात्यावर एकनाथ खडसे राजी होतील. त्याच्यामुळे हे नेमकं कशा करता सुरू आहे हे जरा एक प्रश्नच आहे. पण एक आता समजा यांना मंत्रीपद द्यायचं तर पुन्हा निवडून आलं पाहिजे, निवडून येण्याकरता कोणीतरी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांना नॉमिनेट केलं पाहिजे विधान परिषदेवर, असे अनेक प्रश्न आहेत. पण एक खरं आहे जे मी कालही आपल्या बोलताना सांगितलेलं होतं आणि पुन्हा एकदा सांगतोय की स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी या दोघांचंही राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं आणि म्हणूनच ते दोघं राष्ट्रवादीत आलेले आहेत किंवा येत आहेत. आणि एक मोठं राष्ट्रवादीच्या दृष्टीने एक फार मोठी अचिव्हमेंट आहे. मग आता हा एक प्रश्न आहे, जसं लग्नाला जर का थोडीशी उशीर झाला तर आपले जरा जीव धाकधूक व्हायला लागतो की काय सगळं ठीक आहे की नाही. तसं आपण म्हणतात ते बरोबर आहे की 2 वाजता ठरलेला पक्षप्रवेश 3:30 वाजले तरीही अजून आपले कॅमेरामन कोणी वायवी चव्हाण सेंटरवर तर कोणी राष्ट्रवादी ऑफिसच्या समोर उभे आहेत. त्याच्यामुळे जरा धाकधूक वाटू शकते. पण एक फॅक्ट आहे की तो प्रवेश होणार, थोडासा उशिरा होईल आणि कदाचित त्यावेळेला जी काही कॉन्क्रीट अनाउन्समेंट करायची आहे त्याचं डील होत असावं आणि म्हणून हा वेळ होत असावा. तुम्ही म्हणताय की डील होत असावं, खलबत सुरू आहेत. काय नेमकी खलबत सुरू होत असतील हाच प्रश्न मी आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार फोन लाईन वरून जोडलेले आहेत. सुधीर भाऊ, काय नेमकी खलबत सुरू असतील जितेंद्र आव्हाडांमध्ये आणि शरद पवारांमध्ये? मला हे कसं सांगता येईल, मी चंद्रपूरमध्ये आहे. त्यांची खलबत हीच असतील की आता खडसे साहेबांना पद द्यायचं आहे तरी काय काय सांगतो ह्या सगळ्या परिस्थितीत 2 वाजता प्रवेश होणार होता, आता 3:30 वाजायला आलेत आणि आता अशा काळात एकटे शरद पवार आणि त्यांच्या सोबत
जितेंद्र आव्हाड आहेत, त्यांच्या चर्चा सुरू आहे. ह्या सगळ्या चर्चाही आपण या जोडीला ऐकल्या असतील. कृषी मंत्रीपद असेल, गृहनिर्माण मंत्रीपद असेल, या अनुषंगाने आपला एक अंदाज, राजकारणाविषयीचा आपला अभ्यास. नाही, आता खडसे साहेबांना पाठवलं आणि पाठवल्यानंतर आता त्यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न आहे. म्हणजे राजकीय नेत्यांवर सर्वसामान्य जनतेचा अविश्वास असण्याचं कारणच हे आहे की काही पे निगाहे काही पे निशाणा, अशा पद्धतीने दिलेला शब्द पूर्ण करतील याची काही खात्री नाही. आणि खरं तर खडसे साहेबांना मी जाहीरपणे तीच विनंती केली की जिथे आहात तिथे राहा, हे काही खरं नाही. त्या दिवशी गाण्यावरूनही मी सांगितलं. आता जे मी सांगितलं 4 दिवसापूर्वी ते सुरू झालं आहे. ते 2 वाजता प्रवेश होता, 3:30 झाले. खगात बत्त्यात खलबत्ता चालू आहे, त्याला काय उपयोग आहे? हॅलो, ह्या सगळ्या गोष्टी घडताय, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. एकूणात आता तुमच्यापासून खडसे दूर गेले, 40 वर्षांचं हे नातं होतं, तुम्हाला किती दुःख होत आहे? नाही, शेवटी पदाधिकारी, कार्यकर्ता, पक्षाचा नेता, पक्ष सोडून, पक्षाच्या विचाराला सोडून, आणि मी वारंवार हे सांगतोय की हा एक राजकीय पक्ष नाही, हा एक परिवार आहे. या पक्षामध्ये परिवाराची भावना आहे. बाकी सर्व पक्ष हे परिवाराच्या मालकीचे आहे. हा पक्ष विविध जातीच्या, धर्माच्या, वयाच्या, वंशाच्या, वजनाच्या, उंचीच्या लोकांनी एकत्र येऊन भारत माता की जय म्हणत अतिशय विपरीत परिस्थिती सत्तेपर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा करून पोहोचवणारा पक्ष आहे. यामध्ये कोणालाही वारसा नाही. मोदीजींचे वडील प्रधानमंत्री तर सोडा, ग्रामपंचायत सदस्य नव्हते. बाकी सर्वांचे राजकीय असं वारसा आहे. राजकीय वारसा नसणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते या पक्षामध्ये 99% आहेत. आणि म्हणून या पक्षामध्ये परिवार आहे. परिवारातून जेव्हा आपला एखादा सदस्य जातो तेव्हा मनातून दुःख होतं. माननीय खडसेजी जात आहेत, खरंच दुःख आहे, यामध्ये कुठेही दुमत नाही. आणि आम्ही खडसेजींना विनंती हीच केली की जाऊ नका तुम्ही, तिथं तुम्हाला आनंदही होणार नाही. शेवटी तुम्ही तिथं जात असताना तुम्हाला आज राग आहे, खेद आहे, खंत आहे आणि पक्ष लक्ष देत नाही, भावना जी आहे त्या भावनेच्या रागात तुम्ही जात आहात. पण नंतर मात्र तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला हेच शेवटी म्हणावं लागेल की भारतीय जनता पार्टी ही खरंच माझा आत्मा होता असं म्हणावं लागेल. नक्कीच तुम्ही सांगता ह्या सगळ्या गोष्टी. मात्र याला जोडून एक शेवटचा प्रश्न असा विचारतो. खडसेंनी मोठी मोठी मंत्रिपदं भूषवलेली आहेत, ते फक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादीत जातील असं नाही, अशी चर्चा होती. त्यांना नक्कीच कोणतं ना कोणतं तरी मंत्रिपद दिलं जाईल असंही बोललं जात आहे. पण तुम्हाला तुमची माहिती, तुमचे सोर्स काय सांगतायत, त्यांना राष्ट्रवादीत कोणतं पद मिळू शकतं? नाही, मला सोर्स काय, मी काल खडसेंना विचारलं कशासाठी जाता तुम्ही, नका जाऊ. ते म्हणाले मला कोणतंही पद दिलं जाणार नाही, मी पदासाठी जात नाहीये, माझा अपमान होतो म्हणून मी जातोय. आता यामुळे पद त्यांना काय देईल नाही. मी काल डायरेक्ट त्यांना विचारलं की कशासाठी जाता, ते म्हणाले मला पद कोणतंच दिलं जाणार नाही असं म्हणाले. त्यामुळे मी त्याच सोर्सवर विश्वास ठेवतो की ते स्वतःहून म्हणाले की मला कोणतं पद दिलं जाणार नाही. मी पदासाठी नाही, मी पदासाठी नाही जात नाहीये, माझा पक्षावर राग आहे असं म्हणाले. नक्कीच धन्यवाद सुधीर भाऊ दिलेल्या तुम्ही या संपूर्ण सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय आताच्या या घडीची मोठी बातमी. सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत होते, भाजपचे ज्येष्ठ नेते. त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादीमध्ये एकनाथ खडसेंना कोणतंही पद दिलं जाणार नाही असं त्यांनी स्वतः फोनवर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना सांगितलेलं आहे. फक्त पक्षावर नाराज असल्यामुळे पक्ष सोडलाय, कोणतंही पद मिळेल या अपेक्षेने खडसे राष्ट्रवादीमध्ये गेलेत किंवा जातायत, प्रवेश करतील असं नाही असं कळतंय. मात्र तरी या सगळ्या घडलेल्या घटनाक्रमावर, या पक्षप्रवेशावर, या पक्षप्रवेशानंतर एकनाथ खडसेंकडे कोणती जबाबदारी दिली जाते, कोणतं पद त्यांना दिलं जातंय का, हेही आपण पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल.
अधिक बोलण्यासाठी, या संपूर्ण घटनाक्रमावर विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत असिस्टंट एडिटर मनोज भोयर सर सध्या थेट जोडले गेलेले आहेत. मनोज सर, अगदी काही वेळात हा पक्षप्रवेश होईल. या दरम्यान एक चर्चा आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीत खडसेंना कोणतं पद मिळणार. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की मला खडसेंनी काल फोनवर सांगितलं की मला कोणतंही पद दिलं जाणार नाही. हे तुम्हाला शक्य वाटतंय का? 4.5 ते 5 वर्षानंतर जर खडसेंना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक नवं राजकीय भवितव्य जर दिसत असेल तर त्यासाठी एक महत्वाचं वजनदार पद सरकारमध्ये, महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा लागणार आहे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून भागणार नाहीये आणि त्यासाठीची जी त्याची काही बोलणी होती ती सातत्यानं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत सुरू होती. आणि त्यामुळे गृहनिर्माण मंत्री पद जे जितेंद्र आव्हाडांकडे, ते पद हे जर खडसेंना दिलं तर कदाचित महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांचं वजन हे मंत्री म्हणून, एक भाजपचे पूर्वीचे ज्येष्ठ नेते म्हणून हे टिकून राहील. अन्यथा केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाऊन त्यांना काही करिश्मा दाखवता येणार नाही, हे सत्य आहे. आणि त्यामुळे जितेंद्र आव्हानांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर त्यांची जी बैठक शरद पवारांसोबत गेल्या 2 तासांपासून यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू होती, ती केवळ यासाठी असावी अशीच जास्त शक्यता आहे की त्यांचं पद काढून हे एकनाथ खडसे यांना दिलं जाईल. आणि असं करत असताना जितेंद्र आव्हाडांना कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याची धुरा जी आता जयंत पाटीलकडे आहे ती दिली जाण्याची शक्यता आहे. अर्थात आज या सगळ्या राजकीय सगळ्या धुबश्चक्रीमध्ये हा महत्वाचा कोण आहेच की त्यांना पद कोणतं दिलं जाणार. पण त्याआधी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत. दुपारी 2 वाजताचा प्रवेश हा ज्ञानेश्वरला लांबलेला आहे. आता दुपारचे 4 वाजले आहेत आणि खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाकडे, जे बलाड पियर फोर्टमध्ये जे कार्यालय आहे तिकडे गेले. तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी, कटआउट्स, बॅनर्स लागलेले आहेत, त्यांचे काही कार्यकर्ते आहेत. पण खडसेंसोबत काही मोठे बडे नेते भाजपचे आताच्या घडीला जाताना आपल्याला दिसत नाही. अर्थात भेटीगाठी सुरू आहे, आतनं काही रणनीती आखली असेल. पण महाराष्ट्राच्या राजकारणात जर आपण पाहिलं तर जे मोठी बंड झाल्या शिवसेनेच्या अंतर्गत असतील किंवा जसे राणे शिवसेनेतनं बाहेर पडले होते, पूर्वी भुजबळ हे शिवसेनेतनं बाहेर पडले होते, त्यानंतर जे काही राजकीय सगळं वादळ निर्माण झालं होतं तशा पद्धतीचं वादळ काही फारसा आता दिसत नाही. हा फक्त भाजपमधनं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जात आहेत. किती लोक घेऊन जात आहेत या संदर्भात जी उत्सुकता ताणली जात होती यापूर्वी राजकारणामध्ये, ती आताच्या घडीला दिसत नाही. आता सगळा कोरोनाचा काळ, अतिवृष्टीचा सगळं नुकसान झालेला सगळा काळ आहे. मुख्यमंत्र्यांनी दौरे केले, विरोधी पक्ष सातत्यानं राज्य सरकारवर टीका करते. या पार्श्वभूमीवर खडसेंचं हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला प्रवेश हा तसा महत्वपूर्ण ठरतो, पण तो तितका वादळी दिसत नाहीये. नक्कीच हे सगळे तर आपण पाहतोच आहोत. मात्र त्यासोबत खडसेंचा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जातोय. ज्ञानेश्वर जयंत माइंडकर राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेले. जयंतराव, या सगळ्या घटना घडामोडीकडे आपण कसं पाहता? कारण एकनाथ खडसेंना कोणतं महत्वाचं पद दिलं जाईल हेही आज तितकंच महत्वाचं आहे. अर्थात आजच्या दिवशी ते दिलं जाणार नाही त्यावर चर्चा मात्र आधीपासून पवारांची सुरू आहे. पवारांनी यापूर्वी बैठक सुद्धा बड्या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घेतलेली आहे. काय सांगाल? हे बघा, एक आता मनोज भोयरनी जे सांगितलं ते थोडंसं पटणार आहे याच्याकरता की जयंत पाटील हे एकाच वेळेस 2 पदं सांभाळत आहेत. आणि जेव्हापासून हे सरकार अस्तित्वात आलं, म्हणजे जवळपास 1 वर्षापूर्वीपासून आपण ही चर्चा ऐकत आहोत की जर का आता जयंत पाटील, ज्यांचं नाव एकेकाळी उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा घेतलेलं होतं, ते नाही होऊ शकले ती गोष्ट वेगळी, परंतु नंतर आता ते मंत्री झालेले आहेत आणि ते अर्थात मंत्रीपद आपल्याकडे ठेवतील. त्यामुळे कदाचित त्यांना सांगितलं जाऊ शकतं की तुम्ही एका वेळेस 2 पदं ठेवू नका, जो जनरली प्रत्येक पक्षात असलेला संकेत आहे. आणि अशा वेळेस पवारांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ज्या जितेंद्र आव्हाडांचं नाव घेतलं जातं, त्यांना कदाचित हे पक्षाध्यक्ष पद महाराष्ट्राचं दिलं जाऊ शकतं. पण मी सांगितलं ते प्रश्न पुन्हा राहतात की आता मग एकनाथ खडसेंच्या करता राजीनामा कुठून देणार, कोण देणार, आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणूक की त्यांना नॉमिनेट करणार, हे सगळे प्रश्न राहतात. पण एक वस्तुस्थिती आहे की खडसे आणि त्यांच्या कन्येचं राष्ट्रवादीत झाल्यानंतर राजकीय पुनर्वसन हे नक्की होणार, ही वस्तुस्थिती आहे.
नक्कीच हे सगळं आपण पाहतोय, मात्र याला जोडून या सगळ्या परिस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश का लांबतोय? अजूनही खडसे यांचा पक्षप्रवेश का नाही? राष्ट्रवादी वेळ पाळणारा पक्ष आहे, 4 वाजायला आलेत, का उशीर होत असेल? नाही, मी आता माझ्या समोर म्हणजे लाईव्ह पाहतोय आणि गाड्या या वायबी चव्हाण सेंटरहून निघालेल्या आहेत आणि कदाचित एक जास्तीत जास्त 5 मिनिटात बॅलॉर्ड पिअरमध्ये, बॅलॉर्ड डिस्ट्रिक्टमध्ये जो काही तो राष्ट्रवादीचं ऑफिस आहे तिथे ते पोहोचतील. जिथे वस्तुस्थिती आहे आपल्यासारख्या पत्रकारांच्या करता एक फार मोठी बातमी आहे की स्वतः ज्यांचा प्रवेश व्हायचा आहे ते एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या जवळपास 45 मिनिटं आधी तिथे येऊन बसलेले आहेत आणि आता मला दिसतंय की ते त्यांच्या गाड्या अगदी बॅलॉर्ड इस्टेट मधल्या राष्ट्रवादीच्या ऑफिस समोर थांबलेले आहेत. आता हा जो वेळ का झाला याच्यामध्ये खरंच डील सुरू होतं का, किंवा पवारांनी स्वतः जितेंद्र आव्हाडांना गळ घातली का की नाही बुवा हे आपल्याला आवश्यक आहे म्हणून तुम्ही हे स्वीकारा आणि मंत्रिपद सोडा, असं काही आहे का? तर याचा खुलासा 5 ते 10 मिनिटात व्हावा. पण एक निश्चित आहे की पत्रकारांना एक खाद्य मिळालेलं आहे की हे 2 तास हा उशीर का झाला. अगदी नक्की नक्कीच 2 तास उशीर का झाला ह्या प्रश्नाचं उत्तर आपण थेट पाहतोय. आता ही सगळी परिस्थिती, खडसे पाऊण तासापासून त्या ठिकाणी दाखल आहेत, मात्र काही अन्य लोकांना त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर झाला, ही सध्याची दिसणारी परिस्थिती आहे. या सगळ्या घटना घडत असताना एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर बदलणाऱ्या गणितांकडे पाहणं तितकंच महत्वाचं आहे, त्या गणितांची उत्तरं शोधणं महत्वाचं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, त्या तिकडच्या भागात त्यांचं वजन किती आहे, खडसेंची ताकद किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचा भाजपला कसा फटका बसेल आणि त्यासोबतच राष्ट्रवादीसाठी ही डोकेदुखी ठरू शकते का? कारण तिथल्या अंतर्गत असलेल्या स्थानिक राजकारणात अनेक जण नाराज आहेत, अशी एक चर्चा आहे. कशा पद्धतीनं पुढचा काळ असेल, काय काय नेमका पुढच्या काळात घटना घडतील? हे बघा, एकनाथ खडसे हे आमदार तेव्हा झाले जेव्हा हा पक्ष अगदी पुनरुज्जीवित सोडा, अगदी बाल्यावस्थेत होता आणि शिवसेनेबरोबर त्यांची युती झाली होती. 1990 ते 2019 सतत 30 वर्ष एकनाथ खडसे आमदार आहेत. गुजरातमध्ये एक लेहुआ पटेल म्हणून समाज आहे, जो समाज इकडे मायग्रेट होत आला असं म्हटलं जातं आणि त्यांना तिकडे जे लेहुआ म्हणतात तिथे त्यांना लेवा पाटील म्हणतात. आता या लेवा पाटील समाजाचे आहे, त्यांचा ओबीसी असल्यामुळे त्यांचा ओबीसी समाजात चांगला वर्चस्व आहे आणि म्हणूनच ते अर्थात 6 वेळा निवडून येऊ शकले. त्यांची सून सुद्धा आज खासदार आहे. त्याच्यामुळे या जळगाव, धुळे, नंदुरबार किंवा उत्तर महाराष्ट्र, नाशिक वगैरे या भागात त्यांचा स्वतःचा वर्चस्व आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांमध्ये त्यांना वजन आहे. त्याच्यामुळे याचा फटका हा निश्चितपणाने भाजपला बसणार आहे आणि याची कबुली ही खुद्द भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये मुनगंटीवारांच्या सारखांचाही समावेश आहे आणि खुद्द नितीन गडकरी येतात. त्यांच्या शब्दाला कितपत केंद्रात विचारलं जातं आणि राज्यात विचारलं जातं एक प्रश्न आहे, पण खुद्द नितीन गडकरींनी सुद्धा हे म्हटलेलं आहे की अत्यंत दुर्दैवी घटना. त्याच्यामुळे एक आपण मान्य केलं पाहिजे की एकनाथ खडसेंचं हे जे जाण आहे त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्रात त्यांना मानणारा जो 30 वर्ष त्यांच्या नावाखाली त्यांच्या बरोबर चालणारा जो वर्ग आहे तो निश्चितपणाने दुखावला जाऊन वापस त्यांच्या बरोबर काँग्रेस या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ शकतो आणि त्याचा फटका